सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे. तुम्ही केलेल्या कामाचा आज समाजामध्ये कौतुक होईल, मानसिक समाधान मिळेल. तसेच खूप दिवसांपासून जे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी तुम्ही अथक मेहनत घेत होतात ते अखेर पूर्णत्वास येतील. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती सुधारण्याची दाट शक्यता आहे. विरोधकांचा विरोध तुम्हाला मावळेल. तुमच्या मताप्रमाणे गोष्टी घडतील आणि नोकरीमध्ये समाधान मिळेल. तुम्ही गाडी खरेदी विक्री किंवा ऑटोमोबाईल व्यवसायामध्ये असाल तर उत्तम लाभ मिळेल. नवीन डील तुम्हाला फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा तुम्हाला योग असून फार दिवसांनी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तुम्हाला एक नामी संधी मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुम्ही ज्या गोष्टींची फार दिवसांपासून वाट पाहत होतात ती गोष्ट अखेर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एखादा छंद जोपासणार असून तो तुम्हाला भविष्यकाळामध्ये रिअल इस्टेट आणि मालमत्ता या क्षेत्रामध्ये नक्कीच फायदा देईल. तर घर, जमीन किंवा फ्लॅट या संबंधातील व्यवहारातही तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला लाभ देईल. किचकट कामं हातावेगळी होतील, त्यामुळे समाधान मिळेल. नातेवाईकांसोबत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी दिवस चांगला असून प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही हे तुम्हाला समजेल. व्यवसायामध्ये नवीन कामाच्या संधी आहेत याची गरज आहे, तर तुम्ही त्या संधी ओळखण्याची आणि कामाला लागण्याचीही गरज आहे. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही चोख राहाल, अन्यथा तुम्हाला नुकसान होईल. फसवणुकीची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सावध राहा. जे लोक लेखन, जाहिरात, डिजिटल मीडिया किंवा मार्केटिंग क्षेत्रामध्ये आहे त्यांचं उत्पन्न वाढेल. तसेच नवीन क्लायंट्स देखील तुम्हाला मिळण्याचे योग आहेत. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी दिवस हा मेहनतीचा असला तरी सकारात्मक आहे. तुम्ही व्यवसाय जर करत असाल तर कधी गोड बोलून तर कधी अधिकारांचा वापर करून तुमचं काम पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नोकरीमध्ये महत्त्वाचे पत्रव्यवहार होणार आहेत, तेव्हा तुम्ही फोकस ठेवा, तो महत्त्वाचा आहे. तुम्ही रेस्टॉरंट, केटरिंग किंवा फूड बिझनेसमध्ये असाल तर याचा तुम्हाला दुहेरी नफा होईल. तसेच घरगुती व्यवसायालाही चालना मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ नवीन गोष्टी शिकण्याची तुम्हाला संधी देतील. तुम्ही हुशारीनं संधीचा लाभ घ्यावा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत खास असून तुमचा सगळीकडे मान सन्मान होणार आहे. तुम्ही चित्रपट, संगीत, अभिनय किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असाल तर तुम्हाला संधी मिळतील, त्याकडे तुम्ही सकारात्मकतेनं पहा. क्रिएटिव्ह कामामध्ये ही एक उत्तम संधी आहे. व्यवसायातल्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या लोकांची मदत मिळाल्यानं कामाचा हुरूप तुम्हाला वाढेल. व्यवसायानिमित्त प्रवास, नोकरीमध्ये परदेशी गमनाची संधी चालून येते, तेव्हा तुम्ही तयार राहा. तुमच्या घरामध्ये सुख आणि समाधान मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी दिवस ठीक आहे. व्यवसायामध्ये तुमच्या मनासारखं सगळं घडणार आहे. तुम्ही वैद्यकीय, औषध निर्मिती किंवा हेल्थकेअर क्षेत्रामध्ये असाल तर आता तुमचं उत्पन्न स्थिर राहील. फक्त खर्चाचं नियोजन तुम्ही योग्य करा. नोकरदार लोकांना मनाप्रमाणे काम केल्यानं समाधान मिळेल. वेळेचं गणित तुम्हाला अचूक ठेवावं लागेल, अन्यथा सगळ्या कामावरती पाणी पडेल.
बेरोजगार लोकांसाठी एक चांगली बातमी म्हणजे नोकरी किंवा कामधंदा याची तुम्हाला संधी मिळेल. तुमची आर्थिक स्थिती ठीक आहे, त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचा विचार करू शकता. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी हा दिवस ठीकठाक राहणार आहे. कोणताही निर्णय जर तुम्ही घेतलात तर नुकसान होणार हे लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये मतभेद असतील तर ते त्वरित कमी करा, त्याचा तुमच्या कामावरती परिणाम होतोय. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या धोरणांमुळे तुमची चिडचिड वाढेल, परंतु तुम्ही संयमाने वागा. फॅशन, कपडे, दागिने, इंटेरियर डिझायनिंग किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ आहेच, त्यासोबत तुमची ब्रँड व्हॅल्यू देखील वाढेल. ज्या कामामध्ये तुम्हाला अडथळे येत होते त्यामध्ये सुधारणा होतील. दरम्यान काही कामं ताबडतोबीने पूर्ण करा. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे, परंतु तुमच्या व्यवसायामध्ये पैशांसाठी धावपळ आणि दगदग होईल. हातातील पैशांचा वापर तुम्हाला विचारपूर्वक करावा लागेल. तुमची जुनी कामं मार्गी लागणार आहेत, परंतु कठोर मेहनत घ्यावी लागेल. राजकारणातील एखाद्या व्यक्तीशी तुमची ओळख होईल आणि ती लवकरच मैत्रीत बदलेल. तुम्ही रिसर्च, केमिकल आणि प्रयोगशाळेशी संबंधित काम करत असाल तर लाभाचे योग आहेत. तुमच्या कामाची रणनीती मात्र गुप्त ठेवा. व्यवसायानिमित्त परदेशवारीचा तुम्हाला योग आहे आणि तुम्ही तयारी मात्र चोख ठेवा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कलागुणांना दिशा मिळाल्यानं तुम्ही उत्साही राहाल. नोकरीमध्ये तुमच्या मनासारखं काम तुम्हाला करायला मिळणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला भांडवलाची गरज आहे, त्यासाठी तुम्ही काही पार्ट टाईम काम शोधत होता तर त्यात तुम्हाला यश मिळेल. विरोधक आज शांत राहतील, तुम्हाला त्रास देणार नाहीत. तुम्ही परदेशी व्यापार, लॉजिस्टिक किंवा आयात निर्यात क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला चांगला नफा होईल. आर्थिक व्यवहार करताना मात्र काळजीपूर्वक करा. प्रवास करत असाल तर वस्तूंची काळजी घ्या, कारण चोरी होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही कन्स्ट्रक्शन, कंत्राटी कामं किंवा सरकारी प्रोजेक्टमध्ये काम करत असाल तर तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. नोकरी व्यवसायामध्ये ओळखीचा तुम्हाला उपयोग होईल. नवीन कामं मिळतील, परंतु दगदग, धावपळ वाढेल. ताणतणाव जास्त आहे तो कमी करण्यासाठी तुम्ही छंद जोपासा किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा. जर व्यवसायामध्ये नवीन डील फायनल झाली तर कागदपत्र अगदी व्यवस्थित तपासा. तुमच्या घरामध्ये वातावरण हे समाधानाचं राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. अचानक धनलाभाचा तुम्हाला योग असून तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे. तुम्ही सॉफ्टवेअर, स्टार्टअप, AI किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म यामध्ये काम करत असाल तर तुमचं उत्पन्न वाढेल. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना तुम्हाला फायदेशीर ठरतील. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील आणि तुम्हाला बक्षीसही देतील. दरम्यान मानसिक आणि शारीरिक आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. नोकरीमध्ये सहकारी तुम्हाला उत्तम मदत करतील, त्यामुळे तुमचे बजेट वेळेत पूर्ण होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. तुम्ही कोचिंग, ऑनलाईन कोर्सेस, शिक्षण संस्था किंवा समुपदेशन क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ होतील. व्यवसायामध्ये नफा आहे, फक्त प्रॉडक्टच्या दर्जाकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. तुमच्या पैशांची चिंता मिटेल, त्यामुळे तुम्ही मानसिक समाधानी राहाल.
वरिष्ठ आणि सहकारी कामात तुम्हाला मदत करतील, तसेच नोकरीनिमित्त तुम्हाला प्रवासाचे योग देखील आहेत. घरातील प्रश्न देखील अगदी व्यवस्थित तुम्ही मार्गी लावाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.